मुंबई, स्वप्नांचं शहर आणि या शहराला रोज श्वास देत राहणारी मुंबई लोकल। या लोकलच्या प्रवासात एक जुना इतिहास जपणारा थांबा म्हणजेच भांडूप रेल्वे स्टेशन। आज जिथे लोकांची गर्दी, लाईट्स आणि धावपळ दिसते, तिथे एकेकाळी फक्त शांत गाव होतं। भांडूप हे मुंबईतील सर्वात जुन्या उपनगरांपैकी एक मानलं जातं। येथील नावाची उत्पत्ती भांडुपेश्वर मंदिरापासून झाल्याचे काही इतिहासकार सांगतात। ब्रिटिश काळापूर्वी भांडूपमध्ये छोटी छोटी खेडी, धान्य पिकणारी शेतं आणि डोंगर उतारांवर झाडांनी भरलेला परिसर होता। 1853 मध्ये भारतातील पहिली ट्रेन बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर धावली। हा भारताच्या इतिहासातला टर्निंग पॉइंट होता। त्या पहिल्या मार्गावर जे काही महत्त्वाचे थांबे होते, त्यातील एक जुनं स्थानक म्हणजेच भांडूप। त्या काळात भांडूप स्टेशनवर मोठी इमारत, प्लॅटफॉर्म किंवा सुविधा नव्हत्या। फक्त एक छोटासा थांबा, जिथे गावकरी हातात बास्केट घेऊन लाकूड, फळं, भाजीपाला घेऊन येत असत। सकाळी कोळशावर धावणाऱ्या ट्रेनचा आवाज त्या शांत गावात एक वेगळीच जाणीव आणायचा। 20व्या शतकात भांडूपमध्ये मिल्स, फॅक्टरीया, इंडस्ट्रियल गोदामं वाढू लागली। L&T, क्रॉम्प्टन, C8 सारख्या मोठ्या कंपन्यांनी भांडूपला औद्योगिक हब बनवलं। याच काळात भांडूप स्टेशनची लोकांची ये-जा प्रचंड वाढली। पूर्वी जिथे मालगाड्या जास्त थांबायच्या, तिथे आता प्रवासी गाड्यांची गर्दी वाढू लागली। स्टेशनवर तिकीट खिडक्या, प्लॅटफॉर्म शेड्स, नवीन ट्रॅक्स अशा सुविधा हळूहळू वाढत गेल्या। आज भांडूप स्टेशन सेंट्रल लाईनवरील एक महत्त्वाचं स्टेशन आहे। मुंबईत काम करणाऱ्या हजारो लोकांच्या जीवनाचा हा रोजचा भाग आहे। इथून दररोज लाखो पावलं त्यांच्या नोकरीकडे, शिक्षणाकडे किंवा कुटुंबासाठीच्या जबाबदारीकडे धावताना दिसतात। भांडूप स्टेशन हे फक्त लोहमार्ग नाहीये, ते हजारो लोकांच्या आयुष्याचं पहिलं पाऊल आहे। कुणी पहिल्यांदा नोकरीसाठी ट्रेन पकडली, कुणी पहिल्यांदा कॉलेजला गेलं, कुणाची प्रेमकहाणी इथून सुरू झाली, तर कुणी आयुष्य बदलणारा निर्णय याच स्टेशनवर उभं राहून घेतला। सकाळच्या गर्दीत तुम्ही कितीही थकला असाल, पण ट्रेनच्या आवाजात एक वेगळीच ऊर्जा असते। आणि संध्याकाळी घरी चालताना प्लॅटफॉर्मवरील उजेड मनाला शांत करतो। भांडूप स्टेशन म्हणजे मुंबईतल्या सामान्य माणसाचं दररोजचं जगणं, संघर्ष आणि स्वप्न यांचा एक सुंदर संगम। मित्रांनो, ही होती भांडूप रेल्वे स्टेशनची जुन्या ते आधुनिक काळापर्यंतची छोटी पण अर्थपूर्ण कथा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा